शेतकरी मित्रांनो, सध्या आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जे कोणी शेळी पालक असतील, कोणाकडे म्हशी असतील, कोणाकडे गायी असतील, तर अशा परिस्थितीत सध्या माशा, डास, पिसा, गोचिड असंख्य मोठ्या प्रमाणात जनावरांना आपल्या त्रास देत आहेत। भरपूर वेळा जे कोणी म्हैस पालन करत असतील किंवा गायी जे शेतकरी पाळत असतील दुधासाठी, तर रात्रभर जनावरांना सुखाने ह्या माशा असतील, डास असतील ते बसू देत नाहीत, त्यामुळे त्यांच्या जनावरांचं दूध सुद्धा कमी होतं। तर अशा परिस्थितीत आज या माशा, डास, पिसा, गोचिड यांवर मी तुम्हाला जवळपास 2-3 प्रकारचे उपाय या त्रासापासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो याच्यासाठी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जे कोणी शेतकरी मित्र आपल्या पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, सध्या पावसाळा चालू असल्यामुळे सतत मागच्या जवळपास 20 दिवसापासून मी तर कधीच बघितलं नाही अशी झड चालू आहे। सतत महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 दिवसापासून सूर्यदर्शन हे झालेलं नाही आणि आता कुठं थोडासा पाऊस कमी झालाय, कारण सतत पाऊस पडतो। अशा परिस्थितीत काय झालं, जिकडं तिकडं सगळं पावसाने ओलं वातावरण झालंय आणि याच्यामध्ये डास असतील किंवा माशा असतील असंख्य प्रमाणात आल्यात आणि त्या जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात चावतात। याच्यासाठी आपण काय करतो, भरपूर शेतकरी आपण काय करतो, गोठा असेल किंवा जनावरांच्या गोठ्यामध्ये रात्रीच्या वेळी कडुलिंबाचा पाला टाकून धूर वगैरे करतो, पण त्याने काय होतं की तितकासा आपल्या जनावरांना आहे तितका आराम मिळत नाही। धूर कमी झाला की लगेच त्या माशा असतील किंवा डास असतील तर तिथे येऊन आपल्या जनावरांना चावतात। त्यामध्ये सर्वात प्रथम आपण पहिला उपाय काय करू शकतो तुम्हाला ते सांगतोय। सर्वात प्रथम पहिल्या उपायामध्ये मी तुम्हाला दाखवतोय हे टाटा सेंट्री नावाचं औषध। मित्रांनो बघू शकता, ही काय कुठल्या कंपनीची जाहिरात वगैरे काही नाही, मी तुम्हाला 2-3 औषधं याच्यामध्ये सांगणार आहे। पण हे जे टाटा सेंट्री नावाचं औषध आहे हे खास करून बनवले, बघू शकता इथं दाखवले डासाचं चित्र आहे, इथं माशा आहेत आणि इथं झुरळ सुद्धा आहे। हे जरा असं आपल्या गोठ्यामध्ये डासा किंवा माशा त्रास देत असतील, हे टाटा सेंट्री नावाची जी पुडी आहे ही 62.5 ग्रामची एक पुडी येते मित्रांनो। ही पुडी आपल्याला याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला गोठ्यामध्ये आपल्या फवारणी करायची। तर ती कशी करायची ते एकदा दाखवतो नंतर। आणि आता याच्यामध्ये आपल्याकडे आता आपले शेतकरी असल्यामुळे सर्वांच्या आपल्या घरामध्ये असतील किंवा गोठ्यामध्ये असतील, आपण काय करतो औषधं नेऊन ठेवतो फवारणीसाठी। तर त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस नावाचं जे औषध असतं, हे जर तुम्हाला नाही मिळालं तर काय करायचं, क्लोरोपायरिफॉस जे औषध आहे ते 1 लिटर पाण्याला 1 ml घेऊन ते पण आपण गोठ्यामध्ये फवारणी करू शकतो। फक्त इतकंच आपल्याला काळजी घ्यायची की आपण जिथं चारा टाकणार आहे किंवा दावण असेल आपली, त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करायची नाही। पूर्णच्या पूर्ण गोठ्यामध्ये जिथं आपली चारा जनावरांना आपण टाकत नाही तिथं आपण फवारणी करू शकतो। क्लोरोपायरिफॉस हे जे कीटकनाशक आहे हे भरपूर शेतकऱ्यांच्या आता शेतामध्ये आहे किंवा आपण जे मार्केटमधून फवारणीसाठी आणतो ते आपल्याला फॉस ग्रुपचं असल्यामुळं 1 लिटर पाण्याला 1 ml घेऊन फवारणी करायची। त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे जे कोणी कापूस उत्पादक शेतकरी असतील, काही असतील, त्यांच्याकडे नाव ऐकलं असेल तुम्ही परफेक्ट सुपर नावाचं, त्याच्यामध्ये पण प्रोफेनोफॉस प्लस सायफरमेथ्रिन येतं, ते सुद्धा तुम्ही 1 लिटर पाण्याला 1 ml घेऊन फवारणी करू शकता। किंवा क्युनॉलफॉस नावाचं जे औषध येतं, हे फॉस ग्रुपचे जितके मी औषधं सांगतोय तुम्हाला, हे तुम्ही 1 लिटर पाण्याला 1 ml घेऊन आपल्या गोठ्यामध्ये व्यवस्थित फवारणी करून घ्यायची। त्याने काय होईल की एक तर आपल्या गोठ्यामध्ये कुठं डास असतील किंवा माशा असतील त्यांचे अंडे सुद्धा नष्ट होतील आणि फॉस ग्रुपचं असल्यामुळं तिथं ते आपल्या जनावरांना माशा, डास, गोचिड आपल्याला त्रास देणार नाही। भरपूर जण म्हणतील की याची फवारणी आपण किती दिवसाने केली पाहिजे, तर याची फवारणी जी आहे तुम्ही 3-4 दिवसाच्या नंतर अंतराने आपण फवारणी आपल्या गोठ्यामध्ये करू शकतो। काळजी इतकीच घ्यायची की आपला गोठा पॅक नसावा। आता इथं बघू शकता आपला जो गोठा आहे अशा पद्धतीचा गोठा आहे, बघू शकता, म्हणजे तिकडूनही हवा जाण्यासाठी मोकळा आहे, इकडूनही हवा जाण्यासाठी मोकळा आहे, असा मोकळा गोठा असला पाहिजे, कारण तो गॅस पॉयझनचे औषध असल्यामुळे त्याचा गॅस आपल्या गोठ्यामध्ये राहिला न पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची। म्हणजे मोकळा असेल तर आपण आत्ता फवारणी केल्याच्या नंतर अर्ध्या ते 1 तासाने आपल्या जनावरं जे असतील ते आपल्या गोठ्यामध्ये बांधू शकतो। आता इथं बघू शकता फवारणी झालेली आहे, त्यामुळे या आपण इथं आपल्या शेळ्या, काठेवाडी शेळ्या ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळी आपण याच्यामध्ये कोंडतो, पण एक सुद्धा तुम्हाला माशी कुठं पाहायला मिळणार नाही। नाहीतर आपण जर विचार केला तर माशा, शेळ्या जिथं राहतात तिथं इतक्या माशा असतात, पण इथं बघू शकता तुम्हाला एक सुद्धा माशी पाहायला मिळत नाही, कारण याची स्वच्छता आहे आणि फवारणी सुद्धा झालेली आहे। आता हे टाटा सेंट्री मी जे पहिल्याने सांगितले तुम्हाला फवारायचं कसं हे तुम्हाला दाखवतोय। आता हे आपल्याला पंपामध्ये याच्यामध्ये 1 पुडी टाकून फवारणी करायची, बघू शकता, तुम्हाला दाखवतो। हे बघून घ्या मित्रांनो, याच्यामध्ये आपण हे जवळपास 10 लिटर पाणी घेतलेलं आहे बाटलीमध्ये। आता ही पुडी जी आहे मी ही फोडून टाकतो। याच्यामध्ये एक अशा पद्धतीची पाऊच येते, हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आणि याला आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं। ही पुडी जी आहे ही पूर्णच्या पूर्ण पाण्यामध्ये विरघळेल। नंतर आपल्याला काय करायचं, हे पंपामध्ये टाकायचं, पंपामध्ये टाकायचं आणि नंतर पंपामध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या गोठ्याची व्यवस्थित फवारणी करायची। हे जे मी औषधं तुम्हाला सांगितलेत हे 2-3 क्लोरोपायरिफॉस असेल, क्युनॉलफॉस असेल किंवा प्रोफेक्स सुपर असेल, याची फवारणी काळजीपूर्वक करा। जनावरांच्या चाऱ्याच्या दावणीमध्ये अजिबात जाऊ द्यायचं नाही।
किंवा इतर कोणत्या पिकासंदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्ही कोणते शेळी पालन करताय का गाय पालन करताय ते मला कमेंटमध्ये कळवा. काही अडचण असल्यास नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.